ऐसाना प्रणय कोणी इथे आघात साहिला। भैया जरा सिटी संभालो, बहुत अच्छा साउंड है, बस सिटी। ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला। ऐसाना प्रणय कोणी इथे आघात साहिला। गंगाधराची कहाणी वाचून येते डोळ्यात पाणी। अरे रमाई सारखी ना माय पाहिली ना भीमरावा सारखा बाप पाहिला। कृष्णा रमेश सोंदळेकर मनभाग यांच्याकडे 100 रुपये आले। तसेच ऋषिकेश्वर डॉक्टर मुंबई यांच्याकडे सुद्धा 100 रुपये आले, आभारी आहे। आणि या सर्वांचं मुले पोटची ती बुद्ध मिळाला मजला रमाई चाळता। बुद्ध मिळाला मजला रमाई चाळताना, कारण भूखे बच्चों की यहाँ आवाज थी रमाई। भूखे बच्चों की यहाँ आवाज थी रमाई। बेबस ना कहो उसे जाबाज थी रमाई। रमाईला काळ्या गोऱ्यामध्ये दाखवतो। अरे माता रमाई जाबाज होती, रमाई क्रांतिकारी होती। कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंदजी कटके साहेब, उपाध्यक्ष रुपेशजी भगत, सचिव मयूरजी इंगोले, आयोजक दीपक भाऊ वानकडे, धन्यवाद या सर्व कमिटीचं। त्यांनी मला इथे बोलावलं। आणि बबनजी जाधव यांच्याकडनं 100 रुपये, गजानन गाडवे भाऊ उंबरडा बाजार माही टी स्टॉल यांच्याकडनं 100 रुपये आले। आणि या कार्यक्रमासाठी माझं नाव सजेस्ट करणाऱ्या माझ्या गुरुतुल्य माझी मोठी बहीण दीदी अंजली भारती यांचे सुद्धा आभार। ऐका 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 मुले पोटची ती मातीत गाडताना, साधी बॉटल ले। मुले पोटची ती मातीत गाडताना, बुद्ध मिळाला मजला, बुद्ध मिळाला मजला रमाई चाळता। बुद्ध मिळाला मजला रमाई चाळताना। वा 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 वा, माझे मोठे बंधू खूप सुंदर गातात, गजू भाऊ रामटेके यांच्याकडे 100 रुपये आले, आभारी आहे। आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे का, प्रज्ञाशील करुणा बुद्धाचा धम्म। दीदी 3 महिने राहून आल्या, दीदी सांगतील बुद्धाचा धम्म काय आहे। प्रज्ञाशील करुणा धम्माचा सार भेटे, रमाई काय काय प्रज्ञाशील करुणा
धम्माचा सार भेटे काळीज मारमाचे बुद्ध विहार प्रज्ञाशील करुणा धम्माचा सार भेटे 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 काळीज मारमाचे बुद्ध विहार लाजवला सूर्यतीने लाजवला सूर्यतीने आयुष्य जाळताना कवी लिहितात की लाजवला सूर्यतीने आयुष्य जाळताना माता रमाई अशी चंदनासारखी झिजली की त्या चंदनाला सुद्धा लाज वाटावी लाजवला सूर्यतीने आयुष्य जाळताना बुद्ध मिळाला मजला बुद्ध मिळाला मजला बुद्ध मिळाला मजला रमाई चाळताना दुसरं कवी या गीताचे कवी निलेश दादा पवार म्हणतात पचवून ते विषारी पचवून ते विषारी काळाचे सार दंश रामजी बाबा मरण पावल्यानंतर रमाईच्या जीवनात जेवढेही दुःख आले ते सगळे विषारी काळाचे दंश होते त्या काळाने टाकलेला घाव होता कारण बाबासाहेब विदेशात बाबासाहेबाच्या संसाराचा भार माता रमाईवर आणि म्हणून कवी लिहिते आहे पचवून ते विषारी काळाचे सारे दंश पचवून ते विषारी काळाचे सारे दंश वाचवले मारमाने हे कोटी राज हंस रमाई जवळ लेकरांचा इलाज करण्यासाठी पैसे नव्हते माता रमाई जवळ मुलांचा इलाज करण्यासाठी पैसे नव्हते पण माता रमाईने या कोटी कोटी राजहंसाला राजरत्नाला वाचवला आहे आणि म्हणून कवी लिहिते आहे पचवून ते विषारी काळाचे सारे दंश पचवून ते विषारी
वाचवून दे विषारी काळाचे सारे दंश वाचवले मार माने कोटी राजहंस कुठली अनेक वेळा कुठली अनेक वेळा आम्हास जोडताना कुठली अनेक वेळा आम्हास जोडताना कुठली अनेक वेळा आम्हास जोडताना आम्हाला जोडण्यासाठी आम्हाला चांगलं जीवन देण्यासाठी माता रमाई तुटली. माता रमाईने दुःखाचे भार सहन केले. माता रमाईने आपले पोटचे गोळे आपल्यासाठी गमावले आणि आपण काय देतो रमाईला. अरे आज हे जीवन मिळालं हे माना सन्मानाचं सुटाबुटाचं जीवन बाबासाहेबाच्या पुण्याईनं आणि माता रमाईच्या त्या त्यागामुळे आपल्याला मिळालंय. पवनजी जाधव यांच्याकडनं 100 रुपये आले. शिवाभाऊ कांबळे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये आले. आभारी आहे. हे माना सन्मानाचं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं. म्हणून भंडाऱ्यावरून कवी कार्तिकजी तिरपुडे म्हणतात की अंगात सुटबुट टाय खिशाला फाउंटेन पेन आहे. अंगात सुटबुट टाय खिशाला फाउंटेन पेन आहे. बोटात अंगठी हातात घडी गळ्यात सोन्याची चेन आहे. सगळी बाबासाहेबाची कृपा की अंगात सुटबुट टाय खिशाला फाउंटेन पेन आहे. बोटात अंगठी हातात घडी गळ्यात सोन्याची चेन आहे. अरे हे कोण्या ऐऱ्या गैऱ्यामुळे नसून इतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 YouTube चॅनलला हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जात आहे. कवी अभिजित शंकरराव अधव यांच्याकडनं 100 रुपये फोन पे द्वारे आले. 20 रुपये आले काकाजीकडून. मला माहित आहे आता जमाना ऑनलाइन झालेला है, कैशलेस. दीदी अभी अपने को भी चालू कर देना पड़ता है, स्कैनर रखना पड़ता है. आभारी आहे अभिजित दादा आदव, खूप सुंदर लिहितात. आभारी आहे. आणि त्यांचे म्हणणं आहे तुटली अनेक वेळा आम्हास जोडताना तुटली अनेक वेळा आम्हास जोडताना तुटली अनेक वेळा आम्हास जोडताना तुटली अनेक वेळा तुटली अनेक वेळा आम्हास जोडताना तुटली अनेक वेळा आम्हास जोडताना तुटली अनेक वेळा आम्हास जोडताना. 6 ओळी आठवला. कवी कालकथित कवी प्रतापसिंगजी बोदळे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या 6 ओळी सादर करतोय. कवि प्रताप सिंह बुदड़े म्हणतात कि 14 अप्रैल तो लेती हुई अंगड़ाई लगती है. मेरे नौजवान भाई सुने कि 14 अप्रैल तो लेती हुई अंगड़ाई लगती है. महू से आई पुरवाई हमें शहनाई लगती है. शहनाई लगती है कि 14 अप्रैल को लेती हुई अंगड़ाई लगती है. महू से आई पुरवाई हमें शहनाई लगती है. करम है भीम बाबा का ये भीम की नगरी देखो तो. करम है मेरे भीम बाबा का ये भीम की नगरी देखो तो. रसीले आमों की जैसी घनी अमराई लगती है और करोड़ों के लिए मेरे भीम बाबा खुद बने हैं पीपल. करोड़ों के लिए मेरे भीम बाबा खुद बने हैं पीपल और उसी पीपल की ठंडी छाव हमें माता रमाई लगती है.
छायाताई ढोके धनज बुवा यांच्याकडनं 100 रुपये आले आभारी आणि त्यांचंही म्हणणं आहे तुटली अनेक वेळा भास जोडताना तुटली अनेक वेळा भास जोडताना बुद्ध मिळाला बुद्ध मिळाला वानखडे साहेब भामदेवी यांच्याकडनं 100 रुपये मिळाले तसेच गीताबाई वर उमरडा यांच्याकडनं 100 रुपये आले आभारी आहे आणि या सर्वांचं म्हणणं आहे तुटली अनेक वेळा तुटली अनेक वेळा आम्हास जोडताना तुटली अनेक वेळा आम्हास जोडताना बुद्ध मिळाला मजला बुद्ध मिळाला मजला बुद्ध मिळाला मजला रमाई चाळताना बुद्ध मिळाला मजला रमाई झाडताना पुरुषोत्तमजी इंगोले सर कारंजा यांच्याकडनं 100 रुपये आले आभारी आहे बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी कालकथित भंते गुणवर्धन बोधी यांच्या 6 ओळी देतो ते म्हणतात बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्यांनी 10-12 वर्ष अगोदर मला या ओळी दिल्या होत्या त्या सादर करतोय ते म्हणतात कि आधा अधूरा कोई भी काम मत छोड़ो कि आधा अधूरा कोई भी काम मत छोड़ो हाथों में आई वो लगाम मत छोड़ो कि आधा अधूरा कोई भी काम मत छोड़ो हाथों में आई वो लगाम मत छोड़ो चारों तरफ बुद्ध धम्म का प्रचार और प्रसार करना है कोई भी शहर कोई भी ग्राम मत छोड़ो अगर तुम्हें बनाना है अपना जीवन मूल्यवान तो होठों से अपने गौतम का नाम ना छोड़ो कुमारी कोमल प्रदीपवर राहणार पुणे यांच्याकडनं 100 रुपये आले आभारी आहे शेवटचं कडवं सादर करतो या गीताचे कवी निलेश दादा पवार शेवटल्या कडव्यात म्हणतात सप्त सुरांची चरणी सप्त सुरांची चरणी हे जे काही आहे सगळं बाबासाहेबांच्या आणि माता रमाईच्या पुण्याईनं ही सगळी कला बाबासाहेबांना आणि माता रमाईला समर्पित कवी लिहितात सप्त सुरांची चरणी ही अर्पुनी कला मी सप्त सप्त
सुरांची चरणी ही अर्पुनी कलामी नीलेश रमाईला देतो निळी सलामी नीलेश रमाईला देतो निळी सलामी। कृष्णा रमेशराव जोंधळेकर मनभा यांच्याकडनं 50 रुपये मिळाले, तसेच मोहिनीताई बोरकर यांच्याकडनं सुद्धा 50 रुपये आले, आभारी आहे। आणि या सर्वांचं म्हणणं आहे सप्त सुरांची चरणी ही अर्पुनी कलामी ललिता गजाननजी वरघट दुधोरा कवी गायक यांच्याकडनं 100 रुपये आले, आभारी आहे। आणि त्यांचंही म्हणणं आहे सप्त सुरांची चरणी ही अर्पुनी कलामी सप्त सुरांची चरणी ही अर्पुनी कलामी नीलेश रमाईला देतो निळी सलामी सप्त सुरांची चरणी ही अर्पुनी कलामी नीलेश रमाईला देतो निळी सलामी कवितेच्या करुणेवरी विश्व हे भाळताना करुणेच्या कवितेवर विश्व हे भाळताना। अरे एका बॅरिस्टराचे लेकर पैसे नाही म्हणून मरतात रे। एका बॅरिस्टराची पत्नी बाबासाहेबांजवळ पैसे नाही म्हणून बाबासाहेब राजरत्नाचं अंतिम विधी करू शकत नाही, काय परिस्थिती असेल। आणि त्या माता रमाईला विश्व जेव्हा अभ्यास तेव्हा हे या विश्वाला सुद्धा, या विश्वातील लोकांना सुद्धा त्या माता रमाईवर गर्व म्हणून कवी लिहिते कवितेच्या करुणेवर विश्व हे भाळताना बुद्ध मिळाला मजला